भोंदू खरातचा आणखी एक कारनामा समोर। भोंदू खरातच्या संस्थानला कुणी दिलं पाणी? कुणी केला शेतकऱ्यांचा विश्वासघात? ज्योतिषशास्त्राच्या आडून महिलांना जाळ्यात ओढणारा, महिलांवर अत्याचार करणारा ढोंगी कॅप्टन खरात। SITनं कॅप्टन खरातच्या मुसक्या आवळल्यानंतर त्याचे एक एक कारनामे समोर यायला सुरुवात झाली आहे। नराधम खरातनं सिन्नर तालुक्यातील मिरगावच्या शिवनिक संस्थांसाठी राजकीय नेते आणि अधिकाऱ्यांना हाताशी धरून मराठवाड्यातील दुष्काळी भागातील 72,000 शेतकऱ्यांच्या हक्काचं 39 लाख लिटर पाणी पळवण्याचं पाप केलंय। नराधम खरातनं शिवनिका ट्रस्टच्या परिसरात बाग बगीचा लावला। त्यासाठी राजकीय वजन वापरून पाणी आणण्यासाठी 48 किलोमीटर पाईपलाईन टाकण्यात आली। त्यासाठीचा प्रस्ताव पाटबंधारे खात्याला पाठवण्यात आला। पुढे पाटबंधारे खात्यानं हा प्रस्ताव गोदावरी महामंडळाला पाठवला। तत्कालीन कार्यकारी संचालकांनी 5 जानेवारी 2020 ला हा प्रस्ताव मंजूर करून सरकारला पाठवला। पुढे दारणा धरणातून मिरगावच्या शिवनिका ट्रस्टला 39 लाख लिटर पाणी देण्यासाठी जलसंपदा खात्यानं 31 जुलै 2020 रोजी प्रस्तावाला मंजुरी दिली आणि गोदावरी उजव्या तट कालव्यातून बिगर शेती वापरासाठी 39 लाख लिटर पाणी देण्यात आलं। तत्कालीन महाविकास आघाडी सरकारनं खरातच्या संस्थानला पाणी देण्याबाबत घेतलेल्या निर्णयावरून जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखेंनी जोरदार हल्लाबोल केला होता। तर पाणी कुठं मुरतंय याची चौकशी करण्याची मागणी ठाकरेंनी केली आहे। 2020 साली दारणा धरणातून पाणी सोडलं, म्हणजे किती उच्चपदस्थ लोक जे आहेत त्यांच्या किती संपर्कात खरात होते आणि त्यांचे बाकी कसे लागेबांधे होते। ते आरक्षण तात्काळ रद्द करण्यात येईल। नियम आरक्षण आपण देऊ शकत नाही। त्यामुळे याची माहिती घेतो की तो GR का काढण्यात आला, कोणाच्या सूचना होत्या, नोटिंग फाईलवर कोणाचं, आम्ही ते सगळे चौकशी करतो ना। पण निश्चितपणे त्या आरक्षण रद्द करण्याच्या सूचना विभागाला दिलेल्या आहेत। तुम्ही त्याची सगळ्याची चौकशी करा ना, माझं काही म्हणणं नाहीये। कारण पाणी कुठपर्यंत मुरले ते कळू द्या। नाही, म्हणून जो गुन्हेगार असेल त्या गुन्हेगाराला शिक्षा करा। हे पाणी जर का वळवलं असेल तर एकूणच हे पाणी कुठपर्यंत मुरलंय हे कळू द्या। फक्त कळल्यानंतर त्याच्यावरती काहीतरी कारवाई झाली पाहिजे। बडे अधिकारी राजकीय नेत्यांशी अभद्र युती करत शेतकऱ्यांच्या हक्काचं पाणी काळे कारनामे करणाऱ्या खरातच्या संस्थांना दिलं गेलं। शेतकऱ्यांच्या हक्काचं पाणी खरात सारख्या नराधमाला देणारे अधिकारी आणि मंत्र्यांवरही कारवाई व्हायलाच हवी। ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज।